हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत स्पंज डोसा। 1 कप पोह्यापासून आपण मस्त असा स्पंज डोसा बनवणार आहोत। एकदम नरम असा लोणी स्पंज डोसा। चला तर पाहूया हा डोसा कसा बनवायचा आहे ते। पाहू शकता किती नरम झालेले आहेत हे डोसे। इथे मी 1 वाटी जाड पोहे घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी रवा घेणार आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला दही घ्यायचे। हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आणि मग यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकून हे छान मिक्स करून घेते। म्हणजे हे भिजवून घ्यायचे आपल्याला, थोडंसं पाणी टाकायचे आणि हे भिजत ठेवायचे आपल्याला पोहे रवा अर्धा तास। यामध्ये थोडंसं पाणी टाकत हे मिक्स करायचे आणि हे आपल्याला अर्धा तास असंच भिजवत ठेवायचे। छान असं मिक्स करून घेऊया। यावरती मी परत थोडंसं पाणी टाकून घेते आणि याला असंच अर्धा तास भिजवत ठेवते। अर्धा तास भिजवत ठेवलेली आहे मी, अर्धा तास झालेला आहे आणि आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीही टाकायचंय। पाणी टाकून हे मिक्सरला आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय। आपण जसं डोसाचं बॅटर बनवतो ना त्या पद्धतीचं छान असं बारीक असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय। हे पहा या पद्धतीने। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते। आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी या बॅटरची, जसं डोस्याचं आपलं बॅटर असतं ना पीठ त्याच पद्धतीचं बॅटर हवंय आपल्याला। यामध्ये मी 1 चमच मीठ टाकून घेते आणि इनो असतं ना ते इनोचं अर्ध पॅकेट टाकायचं आपल्याला यामध्ये आणि त्यावरती अजून थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचंय। खूप मस्त बनतात हे स्पंज डोसे। यावरती बटर किंवा लोणी लावून खायला खूप छान लागतात। मिक्स करून घेतलेली आहे मी। आता एक पॅन घ्यायचे, गॅसवरती गरम झाल्याच्या नंतर त्यावरती तेल लावून घ्यायचे आणि मग नंतर मस्त असे आपल्याला हे स्पंज डोसे टाकायचे। पीठ टाकल्याच्या नंतर जास्त पसरवायचं नाहीये, स्पंज डोसे म्हणजे थोडेसे जाडच असतात ना, म्हणून थोडंसं पसरवून घ्यायचे आणि मस्त असं आपल्याला हे डोसे भाजून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता किती छान याला मस्त अशी जाळी पडते याला। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती मस्त जाळी पडतीये। आणि आता आपण हे एका साइडने डोसा भाजून घेतलेला आहे, मस्त अशी जाळी पडलेली आहे। आता याला मी पलटून घेते आणि दुसऱ्या साइडनेही छान असं भाजून घेणार आहे हा स्पंज डोसा। 5 मिनिटं लागतील भाजायला आणि दुसऱ्या साइडने छान असं भाजलेलं आहे। मी याला पलटून घेते आणि मग यावरती मस्त असं बटर लावून घ्यायचंय भरपूर असं। जर तुमच्याकडे बटर नसेल तर लोणी लावू शकता आणि छान असं परत याला भाजून घ्यायचं 1-2 मिनिटं। आता हे मस्त बटर लावून घेतलेली आहे मी। आता हे डोसा मी काढून घेते एका प्लेटमध्ये। जर तुम्ही कधी या पद्धतीने बनवलं नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा, खूप झटपट बनतात आणि मस्त होतात, एकदम नरम असे स्पंजी असे। याला पलटून घेऊन मी दुसऱ्या साइडने 1-2 मिनिटं भाजून घेते आणि आता आपला मस्त असा स्पंज डोसा तयार आहे। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। हे पहा किती मस्त दिसतंय, एकदम बटरी असं। आणि आज या गरम गरम डोस्यावरती बटर आणि बटाट्याची भाजी
किंवा चटणीसोबत खूप छान लागतात हे स्पंज डोसे. लहान मुलांना तर फार आवडतात. टिफिनलाही द्यायला खूप छान आहे हा स्पंज डोसा आणि झटपट बनतो. जर तुम्ही कधी या पद्धतीने स्पंज डोसा बनवला नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते. पाहू शकता किती मस्त दिसतात, एकदम नरम आणि फ्लफी होतात हे डोसे. सेम बाहेरच्या गाड्यावर मिळतो ना, सेम तसा दिसतोय ना डोसा आणि टेस्ट पण सेम तशीच लागते. हे पहा किती नरम बनतायत. हे पाहू शकता किती नरम आहेत. हे मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा कसे झाले होते ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.